मुंबईतील महाराष्ट्रातील पावसाचे अपडेट्स देणार आहोत। एकूणच आपण बघतोय की सगळीकडे परतीच्या पावसाचा जोर वाढलेला पाहायला मिळतो आहे। राज्यभरातील हवामान विभागाने जी माहिती दिलेली आहे त्यानुसार राज्यभरामध्ये मोठ्या प्रमाणात पावसाची नोंद ही पाहायला मिळालेली आहे। कोल्हापूर, सांगली, सातारा या जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट जारी केलेला आहे, तर मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी या जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे। गेल्या 2 दिवसांमध्ये आपण जर बघितलं तर मुंबईमध्ये सुद्धा रेकॉर्ड ब्रेक पावसाची नोंद झालेली आहे। त्याचबरोबर कोकणामध्ये जगबुडी नदीनं धोक्याची पातळी ओलांडलेली आहे। साधारणपणे हा जो काळ आहे हा मुख्यत्वे पाऊस वाढण्याची मुख्य काही कारणं आहेत जी बघणं अतिशय महत्त्वाचं आहे। त्यामध्ये जर आपण बघितलं तर पावसाचा जोर हा परतीचा पाऊस असल्यामुळे वाढलेला आहे। बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झालेला आहे आणि पावसाचा जोर वाढण्यामागे हा जो परतीचा पाऊस आहे तो राजस्थान, माउंट आबू या ठिकाणाहून परतलेला आहे। गुजरातमधून परतत असताना महाराष्ट्रामध्ये त्याचा जोर हा वाढलेला आपल्याला पाहायला मिळतो आहे। मुळातच पावसाचा जोर वाढल्यानं शेत पिकाचं सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। उत्तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाल्याने पावसाचा जोर वाढलेला आहे। साधारणपणे 25 ते 30 लहान मोठ्या धरणांमधनं आणि जलसाठ्यामधनं विसर्ग हा करण्यात येत आहे। त्यामुळे आपण बघतोय की सर्वसाधारणपणे अनेक ठिकाणी पाणी साचलेलं आपल्याला या वाढलेल्या पावसाच्या जोरामुळे पाहायला मिळतंय। मुळातच महाराष्ट्रासाठी हा पाऊस अतिवृष्टी म्हणून घोषित करण्यात येणार आहे, कारण जो रेकॉर्ड ब्रेक आकडे हवामान विभागाने समोर आणलेले आहेत 170 mm पेक्षाही अधिकचा पाऊस महाराष्ट्रामध्ये नोंदवण्यात आलेला आहे। अतिवृष्टी जर जाहीर केली तर अनेक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देणं हे प्रथम प्राधान्याचं काम सरकारकडे असणार आहे, परंतु अतिवृष्टीचा मोठा फटका हा सगळ्या शेतकऱ्यांना बसलेला आहे। भात पीक असेल, काढणीला आलेलं पीक असेल, याच्यावरती याचा मोठा फटका जो आहे तो बसलेला पाहायला मिळतोय। कपाशीच्या पिकावरती सुद्धा याचा मोठा परिणाम होणार आहे। त्यामुळे ज्या पद्धतीचं वातावरण सध्या आपल्याला पाहायला मिळतंय हे वातावरण आर्थिकदृष्ट्या राज्याच्या तिजोरीला गळती लावणारं आणि शेतकऱ्यांना आणखीन 5 वर्ष मागे नेणारं पाहायला मिळत आहे। ज्या पद्धतीचा पाऊस मुंबई उपनगरीय भागांमध्ये झालेला आहे त्यामध्ये आपण जर बघितलं तर रस्ते हे पाण्याने तुडुंब भरलेले आपल्याला पाहायला मिळालेले होते। आज मात्र तितकासा जोर पावसाचा पाहायला मिळत नाहीये। भरती आणि ओहोटीच्या वेळांमध्ये जर मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झाला तर मात्र अनेक ठिकाणी पाणी साचण्याची शक्यता असते। सकाळपासून पावसाची संततधार मुंबई परिसरामध्ये पाहायला मिळते। मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी या ठिकाणी आणि उत्तर कोकणामध्ये सुद्धा रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे, तो 48 तासांसाठी कायम राहणार आहे। त्यामुळे आवश्यकता असेल तरच नागरिकांनी बाहेर पडण्याच्या सूचना सुद्धा प्रशासनाकडून देण्यात आलेल्या आहेत। तुमच्या अवतीभोवती सुद्धा पावसाचा जोर जर वाढलेला तुम्हाला पाहायला मिळत असेल तर कमेंट करून आम्हाला नक्की कळवा। महाराष्ट्रामध्ये पावसाचा जोर वाढलेला आहे। परतीच्या पावसाने महाराष्ट्राला धुवून टाकलेला आपल्याला पाहायला मिळतंय। त्यामुळे सतर्क रहा, काळजी घ्या आणि न्यूज 18 लोकमतच्या बातम्या फॉलो करा। व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन कुबळेसह आपल्या सगळ्यांची रजा घेते मी सुस्मिता वदाणे पाटील। धन्यवाद।